जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। महिलांनो सावधान, अधिक मासातील स्नान ठरतंय जीवघेणे। नद्यातील खड्डे बनले मृत्यूचे सापळे। रेती माफियांनी पोखरले नद्यांमध्ये 4 बळी। प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप। अधिक मासात नदीत स्नानाला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। वर्धा जिल्ह्यातील नद्या आता श्रद्धेचं नव्हे तर मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत। रेती माफियांच्या बेलगाम उत्खननामुळे नदी पात्रात तयार झालेले खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अवघ्या काही दिवसात 4 निष्पाप जीवांचा बळी गेलाय। मात्र या मृत्यूसाठी जबाबदार कोण? रेती माफिया, प्रशासन की त्यांना पाठीशी घालणारी व्यवस्था? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतात। अधिक मासानिमित्त हजारो भाविक नदीत स्नानासाठी गर्दी करत आहे। मात्र नदीच्या पाण्याखाली रेती उपशामुळे निर्माण झालेले खोल खड्डे मृत्यूचे जाळे ठरत आहे। पाण्याचा अंदाज न आल्याने वणा नदी पात्रात एका तरुणाला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर दुसऱ्याच दिवशी बाप लेकीसह आणखी एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। स्थानिक नागरिकांच्या मते वर्षानुवर्ष सुरू असलेल्या अवैध आणि नियमबाह्य रेती उत्खननामुळे नद्यांचे नैसर्गिक स्वरूप पूर्णपणे बदलले। खनिकर्म आणि महसूल विभागाच्या अटी शर्ती धाब्यावर बसवून नदीपात्रात मोठमोठे खड्डे तयार करण्यात आले। याच खड्ड्यांमध्ये निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याचा आरोप होत आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रत्येक दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून केवळ पंचनामा आणि चौकशीची घोषणा होते, मात्र रेती माफियांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हे मृत्यू घडत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते। जर नियमानुसार रेती उत्खनन झाले असते तर आज 4 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला नसता, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होते। वर्धा जिल्ह्यातील नद्या श्रद्धेचं केंद्र राहिल्या की मृत्यूचे सापळे बनल्या? रेती माफियांना अभय देणाऱ्या यंत्रणांवर कारवाई होणार का? आणि आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? हा प्रश्न आता संपूर्ण जिल्हा विचारत आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।